डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा युट्यूब चॅनल. तर गेल्या याच्यामध्ये आपण वन शॉट रिव्हिजन कंप्लीट केला होता रिलेटेड टू सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर आज 5वा लेक्चर आहे वन शॉट रिव्हिजन. आता हे प्रॉब्लेम्स आपण घेऊन आलेला आहे एक पर्टिक्युलर टॉपिक वर, दॅट इज लॅमिस थेरम. ओके, लॅमिस थेरम कंपल्सरी तुम्हाला किती मार्कला विचारते मित्रांनो? 4 मार्कचा एक प्रॉब्लेम कंपल्सरी तुम्हाला तुमच्या एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये दिसणार आहे. अपकमिंग एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये कंपल्सरी 4 मार्काचा एक प्रॉब्लेम दिसणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, लॅमिस थेरम कशासाठी यूज करतो? सिंपल आहे मित्रांनो, फॉर फाइंडिंग आउट रिएक्शन्स. ठीक आहे. आता रिएक्शन्स कोणते? स्ट्रिंग वाले रिएक्शन्स राहील. ठीक आहे. स्ट्रिंग मधले जे टेन्शन्स आहेत किंवा केबल्स मधल्या टेन्शन्स आहेत किंवा तुमच्या स्ट्रक्चरल मेंबर मधल्या टेन्शन्स आहेत, त्याचं फोर्स क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे? लॅमिस थेरम. ओके. तर हा टॉपिक आपण बघणार आहेत व्यवस्थित. प्रॉब्लेम थ्रू पीवायक्यूज क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. बट त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, या चॅनलला सबस्क्राईब करायचं. कारण की नंबर ऑफ व्हिडिओज, वन शॉट रिव्हिजन व्हिडिओज याच्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कारण की एमएसबीटीचे एक्झाम्स जवळ आलेले आहेत. तर याचा फायदा भरपूर होणार आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला शेअर पण करा, आणि सेशन आवडला तर लाईक करा. आणि तुमच्या डिफिकल्टी काही असेल तर तुम्ही तुमच्या म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही त्या डिफिकल्टीज तुम्ही मेन्शन करू शकता. त्याच्यावर नक्की मी व्हिडिओ घेऊन येईल रिलेटेड टू इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ओके, चला आता सेशनला स्टार्ट करू. बघा आता लॅमिस थेरम काय म्हणतो. लॅमिस थेरम कशासाठी यूज होतो? फॉर फाइंडिंग आउट टेन्शन्स इन स्ट्रिंग्स, कॉमा केबल्स, ठीक आहे, कॉमा रूफ्स, रोप्स राहतात दोरी, त्याच्यामधलं टेन्शन, या सगळ्या फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे त्याच्यामधलं टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे? लॅमिस थेरम रिक्वायरमेंट आहे, किंवा आपण अप्लाय करतो पर्टिक्युलर प्रॉब्लेम साठी. ओके. आणि त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे, समजा तुम्ही स्टील स्ट्रक्चरचा विचार केला. स्टील स्ट्रक्चर आता सगळ्याला माहित आहे. स्टील स्ट्रक्चर जे गोडाऊन्स मध्ये असतात, तर ते कोणतं स्ट्रक्चर राहील? स्टील स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये मेंबर्स कसे आहेत? रॅन्डमली कनेक्टेड आहेत. बट स्टील स्ट्रक्चर्स मध्ये पर्टिक्युलर मेंबर्स राहतात मित्र. ठीक आहे. कॉम्प्रेशन, टेन्शन मेंबर. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जसं जसं तुम्ही पुढच्या सेमिस्टर मध्ये येताल किंवा तुमच्या ऍडव्हान्स सब्जेक्ट चालू होता, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये माहित होईल. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे कोणत्या प्रॉब्लेम्सला आपण अप्लाय करतो हा लॅमिस थेरम. ठीक आहे. मेंबर्स मधला काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? टेन्शन, कॉम्प्रेशन, फोर्सेस. ठीक आहे. टेन्शन, कॉम्प्रेशन किंवा टेन्साईल कॉम्प्रेशन फोर्सेस म्हणतो, किंवा टेन्साईल अँड कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस म्हणतो मित्रांनो आपण. पर्टिक्युलर स्टील स्ट्रक्चर्सला ह्या लॅमिस थेरम अप्लाय करून आपण टेन्शन आणि कॉम्प्रेशन फाइंड आउट करतो. आता इथं काही कंडिशन्स आहेत मित्रांनो. असंच आपण डायरेक्टली यूज करू शकतो का लॅमिस थेरम? काही कंडिशन, त्याचे लिमिटेशन्स राहू शकतात. ठीक आहे. तर त्या लिमिटेशन्स आपण डिस्कस करू प्रॉपरली. ओके. बघा लिमिटेशन्स काय फर्स्ट आहे. ठीक आहे. लिमिटेशन्स म्हणजे कोणत्या कंडिशनला बाउंड आहे हा थेरम, ते सांगतोय मी. फर्स्ट कसा आहे? फोर्सेस शुड बी, सॉरी, फोर्सेस मस्ट बी मॅक्सिमम 3 नंबर्स. ठीक आहे. इन 3 नंबर्स फोर्सेस मस्ट बी मॅक्सिमम 3 नंबर्स. म्हणजे किती नंबर ऑफ फोर्सेस पाहिजे ते पर्टिक्युलर याच्यामध्ये, त्या सिस्टीम मध्ये 3च फोर्सेस पाहिजे. आता त्या फोर्सेस कसे पाहिजे? फोर्सेस मस्ट बी को प्लॅनर, म्हणजे एकाच प्लेन मध्ये पाहिजे. ओनली इन वन प्लेन, त्याला आपण काय म्हणतो? को प्लॅनर फोर्स म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचा मित्रांनो, दॅट फोर्सेस मस्ट बी कॉन्करंट, म्हणजे त्याचा लाईन ऑफ ऍक्शन मस्ट बी
पास किंवा मस्ट बी काय म्हणू शकतो, हा मस्ट बी passes from single point from single point असंही लिहू शकता तुम्ही. लाईन ऑफ ऍक्शन मस्ट पासेस फ्रॉम सिंगल पॉइंट. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे, इट शुड सॅटिस्फाय विच इक्विलिब्रियम, स्टॅटिक इक्विलिब्रियम. स्टॅटिक इक्विलिब्रियम याचा अर्थ काय, नेट फोर्सेस, ठीक आहे, नेट फोर्सेस शुड बी झिरो, समेशन ऑफ नेट फोर्सेस शुड बी झिरो. या लिमिटेशन्स आहेत लॅमिस थेरमच्या. तर पहिले लॅमिस थेरम आपण टेन्शन इन स्ट्रिंग, केबल्स अँड रोप्स जे आहेत त्याच्यामध्ये टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी लॅमिस थेरम यूज करतो. स्ट्रक्चरल स्टील स्ट्रक्चरचा विचार केला त्याच्यामध्ये आपण मेंबर्स यूज करतो, टेन्शन मेंबर, कॉम्प्रेशन मेंबर. त्याच्यामधला फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर काय रिक्वायर्ड आहे, तिथं लॅमिस थेरम रिक्वायर्ड आहे मित्रांनो. आणि अजून एक आहे मित्रांनो, इथं लिमिटेशन्स आहेत, कारण की रेस्ट्रिक्शन सगळ्यात महत्वाचे आहेत. लॅमिस थेरमचे रेस्ट्रिक्शन्स काय आहेत, इट शुड हॅव मॅक्सिमम किती नंबर, 3 नंबर ऑफ फोर्सेस. त्याच्यानंतर फोर्सेस मस्ट बी को प्लॅनर, प्लॅनर करा को प्लॅनर. आणि त्याच्यानंतर फोर्सेस मस्ट बी कॉन्करंट. को प्लॅनरचा अर्थ आहे वन प्लेन आणि कॉन्करंटचा अर्थ आहे द लाईन ऑफ ऍक्शन पासेस फ्रॉम सिंगल पॉइंट अँड इट शुड सॅटिस्फाय स्टॅटिक इक्विलिब्रियम. म्हणजेच काय, नेट फोर्सेस मस्ट बी झिरो. ठीक आहे. तर हे लिमिटेशन आले तर तुम्हाला एक्झाम मध्ये पण येऊ शकतात मित्रांनो, 2 मार्काला 4 मार्क. 2 मार्काला विचारलं तर 2च व्हॅल्यूज लिहा, म्हणजे 2च स्टेटमेंट लिहा. आणि 4 मार्काला विचारलं तर 4 स्टेटमेंट तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागेल. ओके. चलो, आता सगळ्यात महत्वाचं, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एक पर्टिक्युलर मी इथं टीए टीबी, ओके, आणि तो वेट कन्सिडर करतो, किंवा इथं टेन्शन इन स्ट्रिंग टीसी कन्सिडर करल. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल ह्याचा अँगल आहे अल्फा, या दोन फोर्सेस मधला अँगल आहे बीटा, आणि या दोन फोर्सेस मधला आहे अँगल गामा. ठीक आहे. आता ह्याला लॅमिस थेरमच्या फॉर्म मध्ये किंवा त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहू शकतो आपण, या डायग्रामला बघा, आता व्यवस्थित बघून घ्या. नाव अकॉर्डिंग टू लॅमिस थेरम, एल टी म्हणतो इथं, कसं लिहितो आपण, टीए, द रेशो कसा पाहिजे, द रेशो ऑफ टेन्शन टू द साइन ऑफ द अँगल बिटवीन टू ऑपोजिट फोर्सेस मस्ट बी कॉन्स्टंट. बघा आता कसं लिहिणार, टी ए डिवायडेड बाय साइन ऑफ द फोर्सेस, साइन ऑफ द अँगल बिटवीन टू फोर्सेस. आता अँगल बिटवीन टू फोर्सेस काय तिथं, दोन रिमेनिंग फोर्सेस काय, टीबी आणि टीसी. मग काय ते फोर्स, सॉरी अँगल किती आहे, बीटा. ठीक आहे. द रेशो ऑफ फोर्स, ठीक आहे, किंवा द रेशो ऑफ टेन्शन टू दी व्हॉट, साइन ऑफ द अँगल बिटवीन टू ऑपोजिट फोर्सेस. ठीक आहे, टू ऑपोजिट फोर्सेस किंवा बिटवीन टू फोर्सेस मस्ट बी कॉन्स्टंट. मग ह्या टीए ला कोणता अँगल ऑपोजिट आहे, बीटा. मग कसं लिहायचं त्याला, डिनॉमिनेटर मध्ये साइन बीटा. सिमिलरली टीबी चा ऑपोजिट अँगल कोणता आहे, या दोन फोर्सेस मधला गॅमा. मग टीबी डिवायडेड बाय साइन गॅमा. आणि त्याच्यानंतर टीसी ला ऑपोजिट अँगल कोणता आहे, अल्फा. मग टीसी डिवायडेड बाय साइन अल्फा मस्ट बी कसा आहे, मस्ट बी कॉन्स्टंट. आता तुम्ही अननोन व्हॅल्यूज फाइंड आउट करताना तुम्ही इक्वल कंडिशन यूज करताय आणि अननोन व्हॅल्यूज फाइंड आउट करताय. इथपर्यंत काय डाऊट आहे का, एकदम सिंपल बेसिक वे मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तर हे तुम्ही आठवण ठेवायचं आहे, लॅमिस थेरम, त्याचं फॉर्म्युला, रेशो कसं घेतो, रेशो कॉन्स्टंट कसं ठेवतो, आणि त्याचे लिमिटेशन. ठीक आहे. चलो आता आपण मूव ऑन करू फर्स्ट प्रॉब्लेमला. आता हा प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो 2025 मध्ये, विंटर मध्ये आलेला आहे. विंटर मध्ये विचारलेला आहे प्रॉब्लेम. ओके. तर रीड करा ते. द रिएक्शन्स, फाइंड द रिएक्शन ऑफर्ड बाय प्लेन, रेफर फिगर नंबर 1. आता फिगर नंबर 1 ला रेफर करायचं. The sphere weighs 600 Newton is supported by two planes. One plane is vertical. आता vertical कोणता, हा वाला प्लेन. ठीक आहे, one plane is vertical and other plane is inclined. ठीक आहे, other plane is inclined at 60 डिग्री. हा वाला प्लेन कसा आहे, inclined at 60 डिग्री आहे. तर ह्या कंडिशनला तुम्हाला काय करायचे आहेत, रिएक्शन फाइंड आउट करायचे आहेत. रिएक्शन कशाचे, ह्या वॉलचे जे आहेत, त्या प्लेनचे जे आहेत ते रिएक्शन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी ह्याला ए कन्सिडर करतो वॉल किंवा प्लेन, आणि याला बी कन्सिडर करतो. ठीक आहे. तर रिएक्शन कसे दिसणार तुम्हाला, इथं आर ए दिसणार, ह्या सपोर्टला आर बी दिसणार.
ठीक आहे, या सपोर्टला आरबी दिसणार. सगळ्यात महत्वाचं पहिले तुम्हाला एफबीडी दॅट इज फ्री बॉडी डायग्राम काढावं लागेल. एफबीडी फ्री बॉडी डायग्राम फॉर दिस कंडिशन. बघा आता ह्याचं लाईन ऑफ ऍक्शन, या तिघांचं लाईन ऑफ ऍक्शन कसं आहे, एकमेकांमधून पास होतात किंवा ऍट वन पॉइंट मीट होतात. लाईन ऑफ ऍक्शन मीट ऍट सिंगल पॉइंट. हा पॉइंट समजा फॉर एक्झाम्पल ओ कन्सिडर केला, तर हा लाईन ऑफ ऍक्शन कुठून जाते, ओ मधून जातो. म्हणजे हा फोर्स मी असं शो करेल, दॅट इज आर ए. त्याच्यानंतर नेक्स्ट हा वाला पण पॉइंट कसं जातो, या फॉर्मॅट मध्ये किंवा या प्लेन मध्ये जातो. ठीक आहे, हे झालं तुमचं आरबी. आणि तुमचा वेट ऍक्ट होणार डाऊनवर्ड, आणि वेट तुम्हाला दिलेला आहे 600 न्यूटन. बट आपल्याला व्हॅल्यूज कोणते फाइंड आउट करायचे मित्रांनो, रिएक्शन्स ऍट पर्टिक्युलर प्लेन, म्हणजे आर ए आणि आरबी ची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. आता मित्रांनो याचं हॉरिझॉन्टल अँगल काय राहील, या कारण की हे कसे आहेत, ते ऑलरेडी एक्स आणि वाय प्लेन मध्ये त्याला इन्क्लिनेशन नसतो, बट इन्क्लाइंड फोर्सला इन्क्लिनेशन असतो. बट आता हा इन्क्लिनेशन कितीचा आहे, फॉर एक्झाम्पल इथं 60 डिग्री असेल, तर हा रिएक्शन पण विथ ओ किती अँगल क्रिएट करणार आहे, 60 डिग्रीज क्रिएट करणार आहे मित्र, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हा रिएक्शन ऍट ओ किती अँगल क्रिएट करतो, जेवढं तुमचं इन्क्लिनेशन आहे, इन्क्लिनेशन ऑफ प्लेन आहे, तेवढंच तुमचं रिएक्शन विथ पर्टिक्युलर पॉइंट ओ सोबत अँगल प्रिपेअर करणार आहे किंवा मेक करणार आहे. ओके, चालते. आता आपल्याला सगळ्यांच्या त्या दोन दोन फोर्सेस मधला अँगलचं व्हॅल्यू माहित पाहिजे. आता माहित आहे हा वाला 90 आहे, या दोन फोर्सेस मधला अँगल किती होईल, 150 होईल, बरोबर. त्याच्यानंतर ह्या दोन फोर्सेस मधला अँगल 90, आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 180 राहतो, लाईन मधला अँगल 180. तर 180 मधून समजा 60 मायनस केला, तर हा रिमेनिंग अँगल किती राहील, 120 डिग्री. आता सगळ्यांचे अँगल्स आलेले आहेत दोन दोन फोर्सेस मध्ये. डायरेक्टली तुम्ही अप्लाइंग बाय अप्लाइंग लॅमिस थेरम, लॅमिस थेरम बाय अप्लाइंग लॅमिस थेरम. आता बघा आर ए ला अपोजिट अँगल कोणता आहे, 150 चा आहे. मग कसं लिहायचं त्याला, आर ए डिवायडेड बाय साइन 150, आर ए डिवायडेड बाय साइन 150. त्याच्यानंतर आता आरबी ला अपोजिट अँगल कोणता आहे, 90. मग आर बी डिवायडेड बाय साइन 90, आणि त्याच्यानंतर 600 डिवायडेड बाय, आता 600 ला त्याचा अपोजिट अँगल कोणता आहे, 120. मग साइन 120. ठीक आहे, ह्याचा रेशो कॉन्स्टंट राहतो, बट आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे, तर आपण काय करतो, त्याला इक्वल टू मध्ये लिहितो. लक्षात आलं का, इथपर्यंत काय डाऊट, नो डाऊट सर. चलो आता पुढे आपण ह्याचं सोल्युशन करतो. पहिले काय करतो, हा वाला रेशो इक्वेट करतो. नाव considering आर ए डिवायडेड बाय साइन 150 equals to 600 divided by sin 120. मग आर ए इक्वल्स टू साइन 150 डिवायडेड बाय साइन 120 इंटू 600. तर याची व्हॅल्यू आपल्याला सांगायची आहे. ठीक आहे, तर एकदा कॅल्क्युलेट करूत आपण व्हॅल्यूला. चलो, तर हे साइन 150 डिवायडेड बाय साइन 120 इंटू 600. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो मायनस मध्ये येतो, चेक करूत आपण. साइन 150 डिवायडेड बाय साइन 120 इंटू 600. तर ह्याची किंमत मित्रांनो 346.41 न्यूटन येतोय. एकदा चेक करू शकता तुम्ही, क्रॉस चेक करा कॅल्क्युलेशन करून. नाव आता काय करायचं, आर ए तर भेटला, आता नेक्स्ट रेशो कोणता इक्वेट करायचं, आरबीचं विथ 600. मग आर बी डिवायडेड बाय साइन 90 इक्वल्स टू 600 डिवायडेड बाय साइन 120. मग इथं आर बी इक्वल्स टू साइन 90 डिवायडेड बाय साइन 120 इंटू 600. ठीक आहे, तर ह्याची किंमत मित्रांनो, ह्याचं यायला मित्रांनो आरबी ची किंमत 692.82 न्यूटन. ठीक आहे, किती सोपा आहे प्रॉब्लेम, 4 मार्कला विचारले मित्रांनो. ठीक आहे,
तर तुम्हाला लॅमिस थेरम अप्लाय करता आलं व्यवस्थित, तर हा 4 मार्क तुमचे किती पक्के होणार? 70 पैकी 4 मार्क पक्के होणार तुमच्या. ठीक आहे. डोळे बंद करून तुम्हाला मार्क्स भेटणार, फक्त फॉर्म्युला व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 2. हे कधी विचारलेलं मित्रांनो? समर 25 मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. समर 25 मध्ये विचारलं, अ वेट ऑफ 100 न्यूटन इज अटॅच्ड बाय 2 स्ट्रिंग्स. ठीक आहे. स्ट्रिंग्स. कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग, यूज द फॉलोइंग फिगर. म्हणजे या दोरीमध्ये, ठीक आहे, या स्ट्रिंग मध्ये, ठीक आहे, स्ट्रिंग स्ट्रिंग राहते की नाही, त्याच्यामध्ये काय राहतात? फ्लक्च्युएशन्स राहतात. कशामध्ये? मोशन्स मध्ये फ्लक्च्युएशन राहतात. त्या टाइप ऑफ मटेरियल आहे. ठीक आहे. आणि ह्याला एक वेट, पर्टिक्युलर वेट अटॅच केलेला आहे 100 न्यूटनचा या दोन्ही स्ट्रिंगला. तर हे स्ट्रिंग मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? टेन्शन. आता टेन्शन म्हणलं तर फोर्स कसा आहे? फुल फोर्स आहे काय पुश फोर्स आहे? फुल फोर्स आहे, आपल्याला माहित आहे ते. ठीक आहे. तर डायरेक्टली आता आपण काय करू? एफबीडी डायग्राम काढून घेऊ. ठीक आहे. चल, आता याचं एफबीडी डायग्राम बघा मित्रांनो. एफबीडी म्हणजे फ्री बॉडी डायग्राम, त्याच्यामध्ये फोर्सेस शो होतात. तर हा वाला फोर्स, त्याच्यानंतर हा वाला फोर्स आणि हा वाला फोर्स. ओके, चालेल. मग डब्ल्यू ची किंमत किती आहे इथं? 100 न्यूटन वेट लावलेला आहे. इथं टेन्शन इन स्ट्रिंग ए, दॅट इज टी ए लिहितो आपण. टेन्शन, टी फॉर टेन्शन आहे ते, आणि टीबी म्हणजे टेन्शन इन स्ट्रिंग बी. आता याचे अँगल्स बघा. फॉर एक्झाम्पल मी इथं हॉरिझॉन्टल ऍक्सिस काढला, तर हे कसं व्हायला? झेड ऍक्सिस आहे, अल्टरनेटिंग अँगल इथं 60 आणि इथं किती येणार नाही? 60 येणार. म्हणजे इथं मला काय करावं लागेल? एक हॉरिझॉन्टल अँगल काढावं लागेल. मग इथं 60 आणि हे 30 आहे. मग या दोन फोर्सेस मधला अँगल किती आहे? हे 90 राहतो, हा 120 झाला, हा किती झाला? हे 150 झाला, आणि हा वाला किती होईल? हे येणार तुमचं हे 270 आणि हे 90 डिग्री. ठीक आहे. 90 डिग्री येणार आहे. एकदा चेक करून घ्या. अँगल बघा, 120 प्लस 150 270, 360. रोटेशन कितीचा राहतो? 360 चा राहतो. 360 चा राहतो. त्या 360 मधून 270 काढून टाकली तर किती येणार? ते 90 डिग्री. आता डायरेक्टली काय? अप्लाइंग, बाय अप्लाइंग लॅमिस थेरम. आणि सगळ्यात महत्वाचं, लॅमिस थेरमच्या लिमिटेशन्स बघा. पॉइंट्स मधून लाईन ऑफ ऍक्शन पास होतात, सिंगल पॉइंट्स मधून. किती फोर्सेस आहेत? मॅक्झिमम 3 फोर्सेस. आणि त्याच्यानंतर एकाच प्लेन मध्ये आहे, म्हणजे को प्लॅनर आहे, सॅटिस्फाईड. आणि त्याच्यानंतर स्टॅटिक, याचे मुवमेंट किंमत जी आहे किंवा नेट फोर्सेस जे आहे ते किती राहतात? नेट व्हॅल्यू ऑफ मुवमेंट किती राहतात? तिथं 0 राहतात. म्हणजे हे कशामध्ये आहे? स्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे मित्रांनो. मग टीए डिवायडेड बाय टीए ला अपोजिट अँगल किती आहे? 150. मग साइन 150 इक्वल्स टू टीबी ला अपोजिट अँगल किती आहे? 120. मग टीबी डिवायडेड बाय साइन 120. आणि त्याच्यानंतर 100 ला अपोजिट अँगल किती आहे? साइन 90. ओके. आता सेम ह्याला पहिले इक्वेट करा, त्याच्यानंतर हे वाला इक्वेट करा. मग टीए कन्सिडरिंग टीए डिवायडेड बाय साइन 150 इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय साइन 90. हे व्हॅल्यू येईल मित्रांनो, टीए इक्वल्स टू 100 साइन 150 डिवायडेड बाय साइन 90. चला कॅल्क्युलेट करा हे व्हॅल्यू किती येईल बघा. तर याची किंमत आहे मित्रांनो, टीए ची 50 न्यूटन. आणि सिमिलरली नाव काय करावं लागेल? टीबी डिवायडेड बाय साइन 120 इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय साइन 90. Therefore TB equals to 100 into sin 120 divided by sin 90. ठीक है. चलो, तर 100 into sin 120 डिवायडेड बाय साइन 90 केलं तर हे व्हॅल्यू आहे मित्रांनो 86.60
एवढं टेन्शन पर्टिक्युलर स्ट्रिंग बी मध्ये जनरेट होतो ड्यू टू व्हॉट, ड्यू टू दिस वेट 100 न्यूटन. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. समजलं ना? इझी आहे. काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता. चलो आता हे जे आहे समर 24 मध्ये विचारलेलं मित्रांनो, समर 24 मध्ये विचारलेला आहे प्रॉब्लेम. ओके, तर काय दिलंय? कॅल्क्युलेट द टेन्शन इंड्यूस्ड इन द केबल युज्ड फॉर असेंबली शो इन द फिगर. ठीक आहे, या स्ट्रिंग मध्ये टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. वेट पर्टिक्युलर वेट आहे 1500. कशामुळे टेन्शन जनरेट होतो? ड्यू टू वेट 1500 न्यूटन. ओके, चलो आता याचं पहिले काय करावं लागेल? तुम्हाला एफबीटी डायग्राम काढावं लागेल. बरोबर ना? सोल्युशन FBD म्हणजे काय? फ्री बॉडी डायग्राम. चल, फ्री बॉडी डायग्राम. तर हा वाला एक टेन्शन, हा वाला एक लोड आहे 1500 चा न्यूटन. त्याच्यानंतर ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन असं मी शो करू शकतो. याचं लाईन ऑफ ऍक्शन पॉइंट ए एक पर्टिक्युलर बी पॉइंट मधून पास होतो. या स्ट्रिंगला बी नाव देतो आणि इथं ओ नाव देतो. हे असं आहे डायग्राम. ठीक आहे, तर टेन्शन इन स्ट्रिंग ए, टेन्शन इन स्ट्रिंग बी. बट आता सगळ्यात महत्वाचं, मॅक्झिमम पोरांना इथं डाऊट येतो, कारण की इथं व्हॅल्यू बघा, ह्याच्यामध्ये काही टेन्शन येणार नाही. बट हे कसं आहे, वाय डिरेक्शन मध्ये अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलेला आहे. बट आपल्याला माहित आहे ह्या डिरेक्शन मध्ये किती येईल रे? हा समजा 90 असेल तर हा किती झाला? 50 झाला. बरोबर आहे. ऑलवेज अँगल काढताना तुम्ही एक्स ऍक्सिस सोबतच अँगल काढा मित्रांनो, तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही रिझॉल्व्ह करताना किंवा ऑर्थोगोनल कॉम्पोनंट लिहिताना. लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो आता हे इथं काय व्हॅल्यू? इथं समजा 50 असेल तर इथं पण काय राहणार नाही, 50च राहील. आणि इथं किती राहील? हा 50. आणि इथं किती? 20. मग हा झाला तुमचा 20. हा 90 हा राहतो. ठीक आहे, हा 90 राहतो. मग हा किती? 110. हे तुमचं 50 आहे. रे टोटल व्हॅल्यू किती राहील? 140. आणि हा रिमेनिंग व्हॅल्यू किती राहणार? हे 110. लक्षात आलं? ठीक आहे, 360 मधून हे 250 मायनस करा. 250 कसं? 140 प्लस 110. हे 250, 250 मायनस सॉरी 360 मायनस 250 केलं तर व्हॅल्यू किती राहणार? 110. ठीक आहे, नाव बाय अप्लाइंग लॅमिस थेरम, लॅमिस थेरम. थेरम बघा, टीए डिवायडेड बाय याचा अपोजिट, टीए ला अपोजिट अँगल कोणता आहे रे? 110 साइन 110 इक्वल्स टू टीबी ला अपोजिट अँगल, टीबी ला अपोजिट अँगल किती आहे? साइन 140. आणि 1500 वेट ला अपोजिट अँगल किती आहे? तर ते साइन मध्ये लिहितो आपण साइन 110. ठीक आहे, तर सेम याला पहिले इक्वेट करून घ्या दोन्ही याला. चलो ना, considering TA divided by sin 110 equals to 1500 divided by sin 110. ठीक आहे, आता दोन्ही साइडला sin 110 110 आहे, गेट कॅन्सल. म्हणजे TA ची किंमत किती आहे रे? 1500 न्यूटन. ओके, चलो आता नेक्स्ट. नाव TB divided by sin 140 equals to 1500 divided by sin 110. म्हणजे TB equals to sin 140 divided by sin 110 म्हणजे 110 into 1500. तर तुमचं TB that is tension in string B किती येईल आफ्टर कॅल्क्युलेशन? 1500 into sin 140 divided by sin 110. तर हे व्हॅल्यू मित्रांनो 1026.06 न्यूटन एवढं टेन्शन
डेव्हलप होतो पर्टिक्युलर स्ट्रिंग बी, ठीक आहे, ड्यू टू 1500 न्यूटन लोड अटॅच टू दी स्ट्रिंग्स. तर हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्कला राहणार आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे पर्टिक्युलर. आता हे सेम आहेत, एफबीडी तुम्हाला काढता येईल, हे डायरेक्ट डायग्राम तुम्हाला अवघड जाणार नाही. इथं 35 म्हणलं तर हा 35 आणि हा वाला अँगल 55. इकडचा अँगल काढून घ्या. हे 90 प्लस 135 केलं तर हे किती येईल 125. त्याच्यानंतर हा 90 प्लस 155 केलं, सॉरी 55 केलं तर हे 145 आणि हा अँगल रिमेनिंग जे की हे व्हॅल्यू 270 म्हणजे हा 90 येईल. ठीक आहे, अँगल्स काढून दिलेत. आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, टेन्शन इन द टेन्शन इन द रोप्स ए अँड बी या दोन व्हॅल्यूज तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहेत. आणि हा विंटर 2024 मध्ये आलेला क्वेश्चन. किती सोपे आहेत प्रॉब्लेम्स, एकदम सिंपल बेसिक वे मध्ये सांगितलेलं आहे. तर लॅमिस थेरम कंपल्सरी तुम्हाला 4 मार्कला विचारते म्हणजे विचारतात मित्रांनो. तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही नक्की सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट जे सेशन राहील मित्रांनो, नेक्स्ट राहणार तुमचा वॅरिग्नोस प्रिन्सिपल घेऊन येतो मी, लेक्चर नंबर 6. ठीक आहे, आता उद्या किंवा परवाला मी अपलोड करेल ते, तर तुम्ही ते पण व्हिडिओ बघायचा आहेत. म्हणजे अशा प्रकारे मी 6 टॉपिक्स कंपल्सरी पेपर मध्ये येते तसेच वाले टॉपिक्स घेतलेले आहेत आणि 100% तुम्हाला त्याच्यामधून 30 प्लस मार्क्सचे प्रॉब्लेम्स जमणार म्हणजे जमणार माझ्या टेक्निक्स यूज केलं तर. एकदम बेसिक वे मध्ये सांगितलं. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन्स कंपल्सरी येतात. ठीक आहे, कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी. आणि कोणत्याही स्टुडंटचा बॅकलॉग पडणार नाही एवढी गॅरंटी माझी आहे. ज्यांना मेकॅनिक्स आवड जातो त्यांचं हा व्हिडिओ थ्रू तुम्ही समजा रिव्हिजन केलं प्रॉब्लेमचं, ठीक आहे, तर कंपल्सरी तुमचं पेपर 100% म्हणजे 100% निघणार आहे. तरीही एक्झामच्या अगोदर काही डाऊट्स असतील मित्रांनो तर मला तुम्ही मेसेज करत चला. त्या डाऊट्स मी सॉल्व्ह करल थ्रू व्हिडिओ किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर मी काही नोट्स वगैरे शेअर करेल सॉल्व्ह करून. ठीक आहे, आणि अजून एक आहे मित्रांनो, मी अनाउन्समेंट व्हिडिओ म्हणून नेक्स्ट याच्यामध्ये टाकणार आहे. पण ते अनाउन्समेंट तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि 100% ह्याचा फायदा होईल. आणि ते अनाउन्समेंट आता सांगत आहे टेस्ट सिरीजच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजचं मी अनाउन्समेंट सांगणार आहे. तोपर्यंत आपण इथं स्टॉप करू, या व्हिडिओला वाइंड अप करून. आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. 4 मार्काचा प्रॉब्लेम तुमचं फिक्स झालेला आहे लॅमिस थेरमचा. प्लस तुमचं थेरी आलं, लिमिटेशन विचारले तर 2 मार्काला विचार, म्हणजे असे 6 मार्क पक्के आहेत, 100% पक्के आहेत तुमचे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण इथं त्या प्रॉब्लेम्सचं एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या नोटबुक मध्ये. काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता आणि हा वाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही मला आन्सर शेअर करायचे आहे. ठीक आहे, आपण हा व्हिडिओ वाइंड अप करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू, जय हिंद.